हो नमस्कार, जय श्रीराम गाईज. तुमचे नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज वार आहे रविवार आणि गाईज उठल्या बघा त्यावरून चाललो मी जरा लग्नाला चाललो आहे. काय झालं माहिती का, माझी लहानपणीची मैत्रीण आहे अप्पू, तर ना त्यांच्या ताईचं लग्न आहे आणि पत्रिका वगैरे द्यायसाठी एवढं लांब आलेले ते आपल्या इथे दुसरं कोण राहत पण नाही. मी त्यांची म्हणजे फ्रेंडमध्ये आमच्या ते एवढा घरी आले पत्रिका वगैरे द्यायला आणि काल त्यांची ताईची होती हळद आणि मला काय लक्षातच नाही काल हळद आणि आज लग्न आहे. काल रात्री मला तिने फोन केला, बोलते हळदीला आला नाही. तेव्हा मला आठवलं अरे ही तर पत्रिका द्यायला आलेली ना, मला काय लक्षातच नाही. तर बोललो का जाऊन दे, आता आपल्यासाठी एवढा लांब आलेत त्याची आपण जाणीव ठेवायची. तर आता चाललो आहे आपण लग्नाला, आपण म्हणजे मी एकटाच चाललेलो आहे. तर आता बघा रेडी झाले, पहिले काहीतरी नाश्ता करून जरा एक राऊंड गावात मारू, कारण तिकडे आईचं पण 4 वर्षाचं 4थं वर्ष श्राद्ध आहे. तर तिकडे एकदा जाऊन येतो आणि नंतर मग आपण जाऊया डायरेक्ट लग्नाला. तर बघूया आजच्या दिवसात काय काय आहे होतं आहे आणि कसा आहे रुटीन आपला. तर चला कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगमध्ये. काय चला पहिले काहीतरी खाऊन नंतर लगेचच निघूया. चला. तर हे बघा सकाळी घेतलेला आहे उपमा खायला आणि पेरू, शिर्डीवरून आणलेले पेरू आपली. गाईच निघालो आहे जायसाठी. एवढं लांब जायचं मन तर नाही, पण काय करणार, जायला लागेल आपल्यासाठी. ते लोक आले तर ओवळ्याला जायला लागलं. ओवळ्याला तर पहिला बोललो आपण जसं गावात जाऊ. चला पहिले झोपणं झाली माझी पूर्ण. गाडीवर धूल बघा, रात्री गाडी पुसून ठेवले तरी पण धूल बघा. काय रे गेमिंग दिवसभर. आता आलो आहे सगळ्यात पहिले पेट्रोल भरायला आणि पेट्रोल आपल्याला पाण्यासारखं लागतं कारण आपण फिरतोच तेवढा गाईज. हे बघा आता पेट्रोल भरून मग निघूया. घोडबंदर रोडवरूनच जाऊया डायरेक्टली आपण. चला. मी एकदा मागच्या वीकमध्ये बघा गोराईला झालेलो, ट्रॅफिक होती त्याच्यामुळे कॅन्सल झालेला प्लॅन. तर मी बोललेलो की पुढच्या वीकमध्ये आपण गोराईला गेलो तर जाऊया आणि तो ट्रिप मी ह्याच्यामुळे नाही केलं, ती राईड ह्याच्यामुळे नाही केली. बघा ट्रॅफिक बघा, ही घोडबंदर रोडची ट्रॅफिक आहे. आता ही रनिंग आहे पण इथं मागून काहीतरी परत ॲक्सिडेंट झाला आहे आणि पुढे तर पूर्ण जाम आहे बोलतात की घोडबंदर रोड. ह्याच्यामुळं त्या साईडला जायला ना एवढा टाईम लागतो ना ट्रॅफिकमुळे, वाट लागून जाते. आता मी पोचलो ओला नाक्यावरती. आता लोकेशन कुठे ते बघतो मी, त्याच्यानंतर आपण काय लागलं वाटतं 12च्या लग्न आहे हॉलवरती आणि आता चाललो आहे लिफ्टची वाट बघते. मग काहीच ज्या ताईचं लग्न आहे ना, तर अप्पू, तिचा भाऊ संकेत आणि आम्ही लहानपणी एवढे खेळलेलो आहे ना एकत्र, सर्व आम्ही लहानपणीचे गँग आहे आमची. तर आता आज तर ताईचं लग्न आहे तर तिकडे चालू आहे. अप्पूचा भाऊ संकेत पण आमच्यामध्ये एवढा असायचा ना, संकेत, मी, अप्पू, रोहित, आपला रोहित भाऊ, त्याच्यानंतर आपले सर्व सारिका, हे ते भरपूर आमची गँगच होती पूर्ण. चला आता जाऊया. आणि याच हॉलवरती आपल्या लग्न लागलं वाटतं. जस्ट आता मी पोचला आणि याच हॉलमध्ये आपल्या विनय भाऊच्या ताईचं पण लग्न लागलेलं. तर चला आता झालं लग्न लागलं. जोपर्यंत मी पोचलो तोपर्यंत लग्न लागलं होतं, कारण आता म्हणजे मी जस्ट पोचलो आणि तोपर्यंत लग्न लागून गेलं. आता बसूया आपण. आपले भाऊ लोक सगळे भेटतील एक करून, तर त्यांच्याशी आता गप्पा मारू. सर्वांनी टाळ्यांचा गजर स्वागत करा. तर हे बघा आपल्याला वेलकम ड्रिंकमध्ये गुआवाचा ज्यूस आणून दिलेला आहे. तर आता मारूया ज्यूस एक. चला बसलो आता जेवायला. भरपूर काय आयटम होते, काही तिथं एवढे ठेवले नाही लोकांनी जेवायला, आता थोडंसंच घेतलं आहे. आणि हा बघा आपला बाबू, आपला फॅन आहे. मला बोलतो तो व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओमध्ये त्याला घ्यायला गेलो तोपर्यंत पळाला. काही जेवून आहे ना भरपूर वेळ बसलो मी. आता वाजलेत 4:15, कारण आपले सगळे भेटलेले भाऊ लोक वगैरे
माझे लहानपणीचे सगळे तिकडचे मित्र तर आमच्या चाललेल्या बाता बोलत बसलेलो. तर आता निघालो तर आता जाऊया. आपल्याला अजून एक काम आहे आता डोकाळी साईडला, ते करू. त्याच्यानंतर मग कसं काय ते बघू. चला आता ना गाडी चालवायची आहे घोडबंदर रोडवरती. तुम्हाला मी तिकडेच जाऊन भेटतो. चला. आणि घोडबंदर रोडवरतीच माझं लग्न आहे तिकडे, महाराजा बँक्वेट हॉल ओवळ्याला. चला आता मला ना एक काम करायचं आहे वेल्डिंगचं. आणि ना 2-3 वेळेला आलो, हा वेल्डरचा दुकानच बंद भेटतो आहे. आणि याला फोन करतो आता फोन पण नव्हतं ते. आता बघायला लागेल दुसरीकडं कुठला आहे का, बघूया. चला आता आपण जरा फेऱ्या मारायला लागतील. 2दा आलो मी, 2दा इथे, पण हा वेल्डर काय मला भेटत नाही. आणि हा काम पण आपल्याला करून घ्यायचं आताच. तर चला आता शोधूया आता दुसरा कुठे आहे का कोणी. तर आता इकडे एक आहे दुकान, तर बघूया चालू आहे का. हां चालू तर दिसते आपल्याला. बघू. भेटला. तर बाई या लोकांचे काय कामं झाले त्यांनाच माहिती. बोलते लेबर सगळे बिझी आहेत बोलते 2-3 दिवसानंतर. आता परत मला 2-3 दिवसानंतर राऊंड मारायला लागेल इकडे. सगळे बिझी आहेत बाई. तर चला काही तो पण काम झाला आहे. तर आता त्यांचा लेबर येणार आहे, मेजरमेंट वगैरे घेऊन मला फोन करेल आणि मला सर्व जे काय ते सांगेल. आणि मग 2-3 दिवसांनी काम करेल तो. तर आता 4:30 वाजलेत. तर एवढ्या लवकर घरी जाऊन काय करू ते समजत नाही. तर विचार करतो का जाऊन एक कॉफी मारायची. आता बघू, कॉफी पिऊन घरी जाऊ. परत संध्याकाळी काय आहे प्लॅन. रोज गाईज मला समजत नाही मी तुम्हाला काय दाखवू, कारण माझा रुटीनच तो असतो रोजचा. संध्याकाळी बाहेर जो आपला प्लॅन असतात ते तुम्हाला रोज ते दाखवून तुम्ही बोर होणार. समझ नहीं रहा है 2-3 दिन से गाइस, काय सांगू तुम्हाला. रोज रुटीन काय चेंज करू मी आता. बघू चला पहिले कॉफी पिऊ जाऊन. आता बसलो येऊन, हातपाय वगैरे धुतले, जरा वेळ टाईमपास केला. तर आता चाललो आहे गावदेवाशी. तुम्हाला भरपूर दिवस झाले मी दाखवलं नाही व्लॉगमध्ये गावदेवांचा. रोज जातो मी, मला म्हणजे असं बाहेर असेल तर नाही, जर घरी असेल नाही या टायमाला देवबत्तीच्या तर जातो रोज बत्ती वगैरे करायला. पण मोबाईल मी घेऊन जात नाही. बोलले की जाऊया जरा. ते बघा आलो आता, आमच्या गावदेवाचं मंदिर आहे हा. चला आता बत्ती करू जरा. तर दीदीला आणि समूला नाश्ता पाहिजे होता, मंचुरियन. तर आता घ्यायला आलो आहे तेच मंचुरियन आणि चायनीज भेल. मम्मीनी तरी मी विचार करत होतो, मम्मीने मला अजून दलवण कसं काय नाही दिलं का. ते काय आहे ते वाटायला दिले, चक्कीवर द्यायचं बोलते. पिठाचा म्हणजे गहू तांदूळ नसेल मग काय ना काय असेलच. तर आताचे तांदूळ ना तर हे ना तर ते ना तर हे. आता हे चक्कीवर देऊ, मग बसू आपण गावात जरा. तिकडून बघू आपला काय प्लॅन होतोय का. नाही झालं तर मग काय गपचूप बसायला लागेल. आजकाल आपले रेस्टचे दिवस चालू आहेत, आराम दिवस म्हणून. चला आता काय ते बघा, हे लोकांनी मला कसा घेरलाय बघा. सगळ्यांनी इकडून तिकडून बोलता ब्लॉग शूट कर.
कॅमेरा लपून ठेवलेला मी. बाबा काय घेऊन आला? काय आणले रे? चिंबोरी. बघू इकडे या असा. जिवंत आहे का? तर काय आमच्या बाबूला ना चिंबोरी लागते खेळायला. त्या दिवशी पण रडू होता, चिंबोरी आणून दे खेळायसाठी. बघा जिवंत चिंबोरी बरोबर खेळते कसा. दाखव अशी. इकडे दाखव अशी. थांब थांब थांब. अशी अशी. आणि न्यूज चालू केल्यानुसार राडा चालले आहे इलेक्शनचा. अजून 1 महिना तर असंच आहे डेलीचा. न बसले आता जेवायला. बघा घरी केलं चिकन चिल्ली आणि ग्रेव्ही. मी फक्त रस्सा घेतला भाकरी बुडवण्यापुरती ना. बाकी चिल्लीवर ताव मारूया आपण. चला. रस्सातला चिकन नाही पडत आता, खाऊन कंटाळा आला. चिल्लीवर ताव मारू मस्तवाला. गाईज ब्लॉग एडिट करता करता मला लागली होती झोप. आत्ता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि मला जाग आली. तेवढ्यात अंगाखाली होता मोबाईल माझ्या. तर काय हा ब्लॉग आहे जो आजचा, तो आपण करूया इथेच एंड. तर भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. आता बघूया झोप लागते का नाही. डायरेक्ट 3-4 वाजता झोप लागेल. चला मी झोपायचा करतो प्रयत्न. भेटू तुम्हाला मी उद्या.